चैत्र शुद्ध 8 नामजप. नामजपाने देहाची शुद्धी होते आणि देहाची शुद्धी जसजशी होत जाईल तसतसं मन स्थिर होत जातं. काही लोक जपासाठी मंत्र म्हणून श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र निवडतात. परमेश्वराच्या पूजनाकरता किंवा सेवेकरता नामजप केला जातो. नामजप हा मुळातच शक्ती रूप आहे. मात्र नामोच्चारण करताना देवतेचं स्वरूप लक्षात घ्यावं लागतं. ज्या देवतेने हातांमध्ये आयुधं घेतलेली आहेत अशा मूर्तीचं जर नामस्मरण केलं तर शक्ती अनुभवायला येते. रामकृष्ण हरी हा नामजप मंत्र होऊ शकतो. रामाच्या हातात आयुधं आहेत, कृष्णाच्याही हातात आयुधं आहेत, म्हणून आयुधधारी देवतेच्या नामजपाचा मंत्र होऊ शकतो. सुरुवातीला जप करायला वेळ लागतो, परंतु एकदा सवय लागली की मग वेळ लागत नाही. काही लोकांना मानसिक विकृती आलेली असते. अशांना वहीवर मंत्र लिहायला सांगतो. 1,00,000चा जप पूर्ण करण्यासाठी कमीत कमी 1,00,000 वेळा तरी रामनाम लिहूनच घ्यावे लागते किंवा लिहावे लागते. आनंद प्राप्तीसाठी परमार्थ करा, जप करा. जप केला असता मन त्या शक्तीमध्ये गुंतून राहते. जप करण्याची सवय प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी लागते. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला झेपेल असा संकल्प करावा. संकल्पपूर्तीसाठी दृढ निश्चयाची गरज असते. मनपूर्वक संकल्प सोडला की शरीर हळूहळू मनाला साथ देते. हे सगळे एकदम साध्य होत नाही. त्यासाठी आहार विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. जपाच्या संकल्पापर्यंत पोहोचताना मन शरीर जपमय होते. इतर अनावश्यक गोष्टींकडे लक्ष जात नाही. राग लोभ हळूहळू पण निश्चितपणे कमी होतात व त्यातूनच आनंदाची प्राप्ती होते. मात्र हे करीत असताना हा जप आपण स्वतःसाठीच करतो हे लक्षात ठेवा. याची जाहिरात करू नका. वर्तमानपत्रात फोटो छापून आणू नका. जप इतर कोणासाठी करू नका. मानवाच्या मनामध्ये इतकी अफाट सुप्त शक्ती आहे की नुसत्या जपाच्या साहाय्याने नराचा नारायण होऊ शकेल. त्यासाठी जपाच्या साहाय्याने त्याने विकासाकडे प्रगती केली पाहिजे. रामनामामध्ये पुष्कळ शक्ती आहे. सतत नामस्मरण केल्याने ती शक्ती उत्पन्न होते व तीच तुमचे रक्षण करते. चैत्र शुद्ध 9 भगवान श्रीराम. भगवंत हे नेहमी अव्यक्त स्वरूपात असतात. जेव्हा ते व्यक्त होतात, आकारात येतात, देह धारण करतात, तेव्हा शिस्त, न्याय, प्रेम, माया, दयाळूपणा हे सर्व गुण बरोबर घेऊन येतात आणि गरज असेल तेव्हा प्रकटही करतात. श्रीराम स्वतः भगवंतांचे अवतार होते. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असं लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी पुत्र, राजा, पिता, बंधू, पती ह्या सर्व नात्यांची मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिलेला आहे. त्यावरूनच प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. हा आदर्श घालून देताना त्यांच्या ठायी मनुष्य म्हणून असलेल्या सर्व गुणांचा प्रत्यय दिसून येतो. स्वतः भगवंतांचा अवतार असताना त्यांच्या वडिलांचा अवेळी मृत्यू का झाला असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. परंतु त्याकरता भगवंतांचा जन्म कोणत्या कारणासाठी झाला याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून वरील प्रश्नाचा योग्य विचार झाला पाहिजे. श्रीरामांचे कार्य वडिलांना वाचवायचे नव्हते, तर रावणाला ठार मारायचे होते. तसेच ज्या ज्या लोकांची दैत्य वृत्ती होती त्यांचा नाश करायचा होता. रावणाला मारण्या अगोदर अनेकांच्या मार्फत त्याला सुचवले गेले की त्याने श्रीरामांना शरण जावे.
परंतु दुराग्रही व हट्टी स्वभावाच्या रावणाने ते ऐकले नाही. म्हणून नाईलाजास्तव धर्मरक्षणासाठी श्रीरामांनी त्याचा नाश केला. संसारात व व्यवहारात राहून सामान्य लोकांनी कसे वागावे याचा आदर्शही श्रीरामांनी निर्माण केला. सीतामाई ही शक्ती होती. ती अत्यंत स्वच्छ व शुद्ध होती ह्याची त्यांना पूर्ण खात्री होती. फक्त लोकापवाद टाळण्यासाठी त्यांनी सीतेची अग्निपरीक्षा घेतली. यातून श्रीरामांची शिस्तप्रिय वृत्ती दिसते. खारीसारख्या लहानग्या जीवानेही सेतुबंधनासाठी भक्तिपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे श्रीरामांनी तिला गोंजारून कौतुक केले. तसेच भक्तीने व श्रद्धापूर्वक अंतःकरणाने शबरीने अर्पण केलेल्या उष्ट्या बोरांचा स्वीकार केला. यावरून त्यांच्या ठायी असलेले प्रेम व दयाबुद्धीच दिसून येते. श्रीरामांबरोबर जे जे होते त्यांचा उद्धार झाला आणि त्यांच्या विरुद्ध जे जे होते त्यांचा नाश झाला. चैत्र शुद्ध 10 श्रीराम रक्षा स्तोत्र. श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे. ती रामाची स्तुती आहे. बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन भगवान शंकरांनी रामरक्षा स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे यातील प्रत्येक अक्षर मंत्रमय व तारक असे आहे. रामरक्षा हा जीवनात फार मोठा आधार आहे. बुध कौशिक ऋषींनी ती वाणी जशीच्या तशीच लिहून काढली. तीच ही रामरक्षा जी आपण म्हणतो. अबाल वृद्धांनी रामरक्षा नित्य म्हणावी. त्यापासून निश्चित फायदा आहे. नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते. ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते. हातपाय धुवून किंवा सुचिरभूत होऊन रामरक्षा रोज म्हणण्याने बुद्धी आपोआप कुशाग्र होते. कितीही निर्बुद्ध व्यक्ती असो, तिने ह्याचे रोज पठण केले तर वर्षानंतर नक्कीच प्रगती झालेली दिसेल. श्रीरामरक्षा पठणाचे वेळी उदबत्ती लावावी. तिच्यापासून नंतर पडणारा अंगारा लावल्यास मनुष्याची भीती कमी होते. घरामध्ये तो अंगारा सर्वत्र उडवल्यास घरातील वाईट शक्ती बाहेर निघून जाते. रामरक्षेचे आवर्तन करण्याची पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला एकदा, तृतीयेला 2दा याप्रमाणे चढत्या क्रमाने म्हणून नवमीला 9 वेळा रामरक्षा पाठ म्हणावा. ही भगवंताची स्तुती आहे. जर भगवंताची स्तुती करता आली नाही तर या मुखाचा काहीच उपयोग नाही. नाना छंद, वाईट व्यसने ही रामरक्षा पठणाने कमी होतात. जीवनाची उन्नती फार झपाट्याने होते. जीवनावर फार मोठा परिणाम होतो. जसा दात घासायला, केसांसाठी व इतर गोष्टींसाठी ब्रश आहे, तसाच मेंदूसाठी रामरक्षा पठण हा एकच ब्रश आहे. या साध्या गोष्टी जीवनात निसंशयपणे आचरल्या तरी मनस्वास्थ्य व शरीर स्वास्थ्य लाभू शकेल.